हेअरस्टाईल करायला अजिबात जमत नाही का? कुठे बाहेर जायचं म्हटलं की कोणती हेअरस्टाईल करायची असा गोंधळ तुमचा पण होतो का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। नमस्कार, मी किशोरी आणि आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ज्या हेअरस्टाईल शेअर करणार आहे त्या कुठल्याही ड्रेसवरती छान दिसतील, कुठल्याही जीन्स टॉपवरती छान दिसतील, कुठल्याही साडीवरती अगदी सुंदर दिसतील। अगदी झटपट होणाऱ्या या सोप्या हेअरस्टाईल कोणत्या आहेत हे बघूया। आपली पहिली आणि तितकी सुंदर दिसणारी सोपी हेअरस्टाईल आहे। त्यासाठी पुढच्या बाजूचे केस थोडेसे मी वरती अशा प्रकारे पकडलेले आहेत आणि मागच्या बाजूचे केस थोडे थोडे करत ट्विस्ट करत अशा पद्धतीने मागे जायचं आहे। ही जी हेअरस्टाईल आहे त्या हेअरस्टाईलला वरच्या बाजूने सागरविनीसारखा लुक येतो, पण करताना ही हेअरस्टाईल अगदी इझिली तुम्ही करू शकताय। तुम्ही बघताय थोडं थोडं सेक्शन घेत ट्विस्ट करत मागच्या बाजूला जायचे। तुम्ही प्रॅक्टिस केली तर ही हेअरस्टाईल तुम्हाला आरामात जमून जाईल आणि घातल्यानंतर ही हेअरस्टाईल अतिशय सुंदर दिसते। आता ही हेअरस्टाईल मागच्या बाजूला छान पिनेने सिक्युअर करून घ्यायची आहे। तुम्ही कॉलेजला जात असाल, ऑफिसला जात असाल तर ही हेअरस्टाईल अगदी आरामात करू शकता। छान पिनेने सिक्युअर करून झाल्यानंतर तुम्ही मोकळे केस यावरती सोडू शकता किंवा मागच्या बाजूला तुम्ही हाय पोनीटेलसुद्धा बांधू शकता। यावरती मोकळे केस किंवा पोनी दोन्हीही खूप सुंदर दिसतं। आता आपण जी पोनी घातलेली आहे त्याची आपण एक सुंदर हेअरस्टाईल बनवणार आहोत। ही हेअरस्टाईल तुम्ही कशासाठीही कुठल्याही पार्टीसाठी करू शकता। जर कुठे तुम्ही डिनरसाठी जाणार असाल तरीसुद्धा ही हेअरस्टाईल अतिशय सुंदर दिसते। यासाठी पोनी मी वरच्या बाजूला थोडीशी ट्विस्ट केलेली आहे आणि रबरच्या सहाय्याने सिक्युअर करून घेतलेले आहे आणि ही पोनी टाईट राहण्यासाठी यूपिन्स तेथे लावलेले आहेत आणि अशा पद्धतीने सुंदर असा क्लचर मी वरती लावलेला आहे। एखाद्याची बर्थडे पार्टी असते किंवा तुमचा जर बर्थडे असेल आणि तुम्ही छान असा लॉंग गाऊन जर वेअर करणार असाल किंवा अशा पद्धतीचे जर तुम्ही मॅक्सी ड्रेसेस वेअर करणार तर अशा ड्रेसेसवरती युनिक आणि तितकी सुंदर दिसणारी साधी सोपी हेअरस्टाईल तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। आता आपली दुसरी आणि तितकीच साधी सिंपल अशी हेअरस्टाईल आहे। त्यासाठी मी मधून केसांचं छान पार्टिशन करून घेतलेलं आहे। तुम्ही कंगव्याच्या सहाय्याने अगदी इझिली मधून केसांचं पार्टिशन करू शकता। आता त्यानंतरची पुढची स्टेप आहे ती म्हणजे कानाच्या वरचे जे केस आहेत ते अशा पद्धतीने मी वरती घेणार आहे। हे केस छान विंचरून घ्यायचे आहेत आणि हे केस आतल्या बाजूला छान आपल्याला ट्विस्ट करून घ्यायचे आहेत। तुम्ही कॉलेजला जात असाल, ऑफिसला जात असाल आणि तुम्हाला डेली वेअर कोणती हेअरस्टाईल करावी हे जर समजत नसेल तर अशी साधी सिंपल पण तितकी सुंदर दिसणारी हेअरस्टाईल तुम्ही ट्राय करू शकता। तुम्ही बघताय हे जे पुढचे हेअर्स आहेत ते आतल्या बाजूला मी छान ट्विस्ट करून क्लिपने छान सिक्युअर करून घेतलेलं आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे। कानाच्या वरचे केस घेऊन ते छान विंचरून आतल्या बाजूला ट्विस्ट करत जायचे आणि पिनाने ते सिक्युअर करायचे। खूप सिंपल आहे, अजिबात अवघड नाही। जर तुम्हाला तुमचे केस मोकळे सोडायला आवडत असतील त्यासाठी ही हेअरस्टाईल अगदी परफेक्ट आहे आणि खूप सुंदर दिसते। तुम्ही बघू शकता जीन्सवरती, कुर्तीवरती, साडीवरती, कुठल्याही आउटफिटवरती ही हेअरस्टाईल अगदी खुलून दिसते। अगदी लहान मुलींपासून ते वयोवृद्धांपर्यंत कुणीही हेअरस्टाईल अगदी आरामात करू शकता आणि तितकीच सुंदर ही हेअरस्टाईल केल्यानंतर दिसते। आता आपली तिसरी जी हेअरस्टाईल आहे या हेअरस्टाईलसाठी सुरुवातीला मी माझे केस छान विंचरून घेतलेले आहेत। केस छान विंचरून झाल्यानंतर वरच्या बाजूला मी हाय पोनीटेल घालणार आहे। आता ही जी हेअरस्टाईल आहे ती तुम्ही घरी जरी असाल तरीसुद्धा करू शकता। साडीवरती, ड्रेसवरती खूप सुंदर ही हेअरस्टाईल दिसते। जर तुमचे केस खूप जास्त लांब असतील तर लांब केसांची हे हेअरस्टाईल अतिशय सुंदर दिसते। मी छान वरच्या बाजूला पोनी घालून घेतलेलं आहे। आता हे जी पोनी आहे या पोनीची मधून मी सेक्शन करून घेतलेले आहे, 2 पार्टिशन करून घेतलेले आहेत आणि प्रत्येक पार्टिशनच्या अशा प्रकारे मी वेणी घालून घेणार आहे। जर तुमचे केस खूप जास्त लांब असतील आणि तुम्हाला जर केस रिकामे सोडायचा कंटाळा येत असेल आणि केस जर तुम्हाला बांधायचे असतील तर अशा पद्धतीची युनिक हेअरस्टाईल तुम्ही नक्की ट्राय करा। या हेअरस्टाईलमुळे काय होतं, तुमचा लुक हा स्टायलिश पण दिसतो, त्यामध्ये तुम्हाला इरिटेट पण होत नाही आणि तुमचे केससुद्धा चांगले सिक्युअर राहतात आणि चांगले राहतात। आता ही जी वेणी आहे ती अशा पद्धतीने छान ओढून घ्यायची आहे। यामुळे काय होईल, आपण जो बन करणार आहोत तो छान मेसी दिसण्यासाठी आणि छान मोठा दिसण्यासाठी खूप जास्त मदत होईल। दोन्ही बाजूची वेणी अशा प्रकारे मी छान ओढून घेणार आहे। आता जी ही वेणी आहे ती अशा पद्धतीने मी ट्विस्ट करत छान गुंडाळून घेणार आहे आणि यूपिनच्या सहाय्याने छान सिक्युअर करणार आहे। आता दुसरी जी वेणी आहे ती सुद्धा उलट्या दिशेने या आंबाड्याभोवती छान गुंडाळून घ्यायची आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात। अशा पद्धतीने जर तुम्ही आंबाडा घातला तर तुमचा आंबाडा हा खूप स्टायलिश दिसतो, युनिक दिसतो आणि कुठल्याही आउटफिटवरती अगदी सूट होतो। अशा पद्धतीने छान मी माझ्या केसांची वेणी आंबाड्याभोवती गुंडाळून घेतलेली आहे आणि यूपिनच्या सहाय्याने छान सिक्युअर केलेली आहे।
अशा पद्धतीने खूप सुंदर आणि तितकाच डिसेंट असा अंबाडा तुम्ही कुठल्याही आउटफिटवरती घालू शकता। जीन्सवरती सुद्धा खूप सुंदर दिसतो आणि साडीवरती सुद्धा खूप सुंदर दिसतो। आता आपली चौथी जी हेअरस्टाईल आहे त्यासाठी मी केसांचं मधून छान पार्टिशन करून घेतलेलं आहे आणि आपल्या कानाच्या वरचे जे केस आहेत ते मागच्या बाजूला अशा पद्धतीने मी सिक्युअर करून घेतलेले आहेत आणि पुढचे केस अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, मागचे जे केस आहेत त्या सगळ्या केसांची पोनी बांधून घ्यायची आहे। आता हे जे पुढचे केस आहेत तर ते पुढचे केस मागच्या बाजूची जी पोनी आहे त्याभोवती अशा पद्धतीने छान गुंडाळून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपली पोनी थोडी वेगळ्या पद्धतीची दिसेल आणि मागच्या बाजूने आणि पुढच्या बाजूने सुद्धा आपल्या हेअरस्टाईल एक सुंदर लुक येईल। आता दुसऱ्या बाजूचे जे केस आहेत तर ते सुद्धा अशाच पद्धतीने पोनीभोवती छान गुंडाळून घ्यायचे। जर तुम्हाला पोनी घालायला आवडत असेल तर अशा पद्धतीची वेगळ्या स्टाईलची पोनी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। मागच्या बाजूने सुद्धा आणि पुढच्या बाजूने सुद्धा ही पोनी अतिशय सुंदर आणि खूप वेगळी दिसते। अशी हेअरस्टाईल तुम्ही कॉलेजला जाताना नक्कीच ट्राय करू शकता। अगदी कुर्तीवरती सुद्धा ही हेअरस्टाईल अतिशय सुंदर दिसते। यामुळे तुमचा लुक स्टायलिश पण दिसतो आणि त्यामध्ये तुमचा ओव्हरऑल लुक स्मार्ट दिसण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत होते। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।